नमस्कार, वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स योर वेलनेस पार्टनर. आमच्या चॅनेलवरती मी पूजा कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आय होप सगळेजण सेफ आहेत घरामध्ये आणि आपली आपली काळजी घेत आहेत. आपण वेट लॉसबद्दल बोलतो आहे आणि वेट लॉसमधल्या विविध विषयांवर बोलतो आहे. तर जेव्हा मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना, कलिग्सना किंवा माझे जे क्लायंट्स आहेत त्यांना याविषयी सांगितले की मी या वेट लॉसवर एक सिरीज करते, तर प्रत्येकाने खूप वेगळे वेगळे सजेशन्स मला या वेट लॉसच्या सिरीजसाठी दिले. कोणी म्हणाले तू इंडिव्हिज्युअल न्यूट्रियंट्सबद्दल बोल, कोणी म्हणालं तू वेगळ्या वेगळ्या डाएट्सबद्दल बोल, किंवा कोणी म्हणालं की तू ट्रेंडिंग टॉपिक्सबद्दल बोल. मग ह्या ट्रेंडिंग टॉपिक्सबद्दल बोलावं असं कुठेतरी माझ्या मनात आलं. आता हे ट्रेंडिंग टॉपिक्स म्हणजे काय, तर बरेच लोक वेट लॉससाठी वेगळे वेगळे उपाय किंवा वेगळे वेगळे डाएट्स ट्राय करत असतात आणि ते केवळ ट्रेंडिंग आहे म्हणून किंवा त्याचा रिझल्ट इतर कोणाला तरी मिळाला आहे म्हणून ते करतात. पण ते खरंच आपल्यासाठी योग्य आहे का, किंवा हे डाएट खरंच बॅलन्स डाएट आहे का, याची पडताळणी कुठेतरी मिसिंग राहते. मग मी ठरवलं की हीच पडताळणी आपण करून बघूयात आणि म्हणूनच असाच एक ट्रेंडिंग टॉपिक घेऊन मी आज आले. तो म्हणजे व्हीगन डाएट आणि वेट लॉस. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की व्हीगन डाएट हे वेट लॉससाठी चांगलं समजलं जातं किंवा काही जणांना त्याचा रिझल्ट मिळाला आहे. तर मग हे व्हीगन डाएट म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फॅक्टर्स असतात ते आपण बघूयात. तर व्हीगन डाएट म्हणजे बऱ्याच जणांना असा गैरसमज होतो की ते व्हेजिटेरियन डाएट आहे. पण मित्रांनो, व्हीगन डाएट आणि व्हेजिटेरियन डाएट हे दोन वेगळे डाएट्स आहेत. व्हेजिटेरियन डाएट्समध्ये फक्त मांसाहारी पदार्थ हे त्यांच्या अन्न घटकांमध्ये इन्क्लूड केले जात नाही. म्हणजे अंड असेल, चिकन असेल, फिश असेल, हे ते खात नाहीत. पण व्हीगन डाएटमध्ये या मांसाहारी पदार्थांबरोबरच प्राण्यांपासून बनलेले कुठलेच पदार्थ हे त्यांच्या डेली लाईफस्टाईलमध्ये इन्क्लूड करत नाहीत. म्हणजे दूध असेल, दही, ताक, पनीर किंवा दुधापासून बनवलेले कुठलेही पदार्थ हे त्यांच्या डाएटमध्ये येत नाहीत. त्यामुळे व्हीगन डाएट हे व्हेजिटेरियनपेक्षा वेगळं आहे, कारण व्हेजिटेरियनमध्ये आपण दूध, दही, ताक हे सगळेच पदार्थ आपण इन्क्लूड करतो, पण व्हीगन डाएटमध्ये ते नसतात. त्यामुळे हे दोन डाएट्स वेगळे आहेत. साधारणतः पाश्चात्य संस्कृतीमध्ये या व्हीगन डाएटचा उगम आहे. अर्थातच भारतामध्ये त्याचा उगम नाही आहे. त्यामुळे हे डाएट हे तिकडे जास्त चालणारं डाएट आहे, ज्याचा ट्रेंड आपल्या इथे आलेला आहे. किंवा काही जण एस्पेशली पाश्चात्य देशांमध्ये व्हीगन डाएटला त्यांची लाईफस्टाईल बनवलं जातं. मग त्यामध्ये फक्त अन्नातूनच नाही तर त्यांच्या डेली रुटीनमध्ये प्राण्यांपासून बनवलेले कुठलेच पदार्थ असतील किंवा कुठलीच वस्तू ही देखील त्यांच्या डेली रुटीनमध्ये इन्क्लूड करत नाही. म्हणजे जसं वूल आहे किंवा फर आहे किंवा लेदर आहे, तर हे देखील त्यांच्या म्हणजे त्यांना ते वर्ज्य असतं. त्यामुळे ही लाईफस्टाईल देखील व्हीगनची होऊ शकते आणि रादर लोक तशी फॉलो करता आहेत. पण आपल्याकडे मात्र फक्त डाएटच घेतलेला आहे. त्यामुळे फक्त व्हीगन डाएट हे की ज्यामध्ये मांसाहारी पदार्थ किंवा दुधाचे पदार्थ हे देखील वर्ज्य केले जातात. मग हे व्हीगन डाएट हे खरंच हेल्दी आहे का, तर जेव्हा मी याबाबतीत रिसर्च केला किंवा याबाबतीत वाचलं की नक्की व्हीगन डाएटमध्ये काय काय केलं जातं, कुठले कुठले अन्नपदार्थ इन्क्लूड केले जात नाहीत, तर त्यामध्ये काही पॉईंट्स माझ्या दृष्टीस पडले. सगळ्यात पहिलं म्हणजे की यामध्ये प्रोटीनचा अभाव हा प्रामुख्याने दिसून येतो. बेसिकली कुठलाही अन्न घटकच, एक अख्खा संपूर्ण अन्न घटकच जर आपल्या आहारातून आपण काढून टाकणार असू तर डेफिनेटली त्याचे काहीतरी हार्मफुल इफेक्ट आपल्या शरीरावर दिसून येऊ शकतात किंवा डेफिशियन्सीज ह्या आपल्या शरीरामध्ये दिसून येऊ शकतात. मग आता त्यामध्ये पहिलं म्हणजे मेनली प्रोटीन्सचा अभाव. कारण आपल्याला माहिती आहे गुड क्वालिटी प्रोटीन सोर्सेस कुठले,
तर दुधाचे पदार्थ किंवा चिकन, मटन, फिश, अंड हे सगळे प्राणीजन्य सोर्सेस आहेत. किंवा व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये खूप कमी आहेत. भाज्यांमधून मिळतं, नट्समधून मिळतं किंवा सोयाबीनमधून मिळतं, स्प्राउट्समधून मिळतं. पण त्यामधलं प्रोटीनचं कंटेंट किंवा टोटल प्रोटीनची अमाऊंट ही या सोर्सेसपेक्षा कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही प्रोटीनचं प्लॅनिंग केअरफुली केलं नाही तर मात्र प्रोटीन डेफिशियन्सी ही नक्की या डाएटमध्ये होऊ शकते. कारण आपण रोजच्या आपल्या आहारामध्ये बघितलं तर प्रोटीन्स हे नॉर्मलीच आपल्या इंडियन डाएटमध्ये कमी असतात आणि त्यातून जे हेल्दी प्रोटीन सोर्सेस आहेत ते पण आपण कमी खाल्ले तर प्रोटीन डेफिशियन्सी ही नक्की होऊ शकते. कारण आपण जर कुठेतरी नेटवर बघून किंवा कुठला तरी व्हिडिओ बघून जर डायरेक्टली फॉलो केलं असेल तर त्या व्यक्तीने प्रोटीन कॅल्क्युलेशन हे कोणासाठी केले आहे, किती वेटसाठी केले आहेत किंवा कुठल्या एज ग्रुपसाठी केलं आहे हे आपल्याला नाही समजू शकत. त्यामुळे जर तुम्ही व्हेगन डाएट फॉलो करणार असाल तर प्रोटीन कॅल्क्युलेशन हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इनफ तुमच्या शरीरासाठी मिळणं हे तुमच्या इम्युनिटीसाठी आणि मसल हेल्थसाठी सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे प्रोटीन डेफिशियन्सी इज अ मेजर पॉईंट जो सगळ्यांनी कन्सिडर केला पाहिजे. सेकंड अजून पॉईंट म्हणजे B12 डेफिशियन्सी ही बऱ्याचदा दिसून येते जेव्हा तुम्ही व्हेगन डाएट फॉलो करतात. कारण B12 जे आहे ते बॅक्टेरियाज आपल्या गटमध्ये किंवा पोटामध्ये सिंथेसाइज करतात. त्यामुळे नॅचरली सगळ्या नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्येच B12 हे जास्त प्रमाणात दिसून येतात. किंवा काही व्हेजिटेरियन सोर्सेस देखील आहेत जसं की दही आहे, चीज आहे, यामधून थोड्याफार प्रमाणात तुम्हाला B12 मिळू शकतं. पण त्याचं प्रमाण तुम्ही किती घेत आहात तुमच्या डाएटमध्ये त्यावर ते अवलंबून आहे. आणि जर तुम्ही जास्त काळासाठी हे ॲनिमल सोर्सेस तुमच्या आहारामधून जर काढून टाकणार असाल तर B12च्या डेफिशियन्सीकडे नक्की लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे जर B12ची डेफिशियन्सी झाली तर ॲनिमियाचा त्रास देखील तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे व्हेगन डाएटमध्ये B12कडे लक्ष देणं हे सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे. थर्डली योयो डाएटिंग या व्हेगन डाएटमध्ये होण्याची शक्यता ही जास्त असते. हे योयो डाएटिंग म्हणजे काय तर तुम्ही एखादं कुठल्याही प्रकारचं डाएट हे फॉलो करता, मग काही काळ फॉलो केल्यानंतर ते आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये फिट करणं हे जमत नाही किंवा ते तेवढ्या पद्धतीने जास्त काळासाठी फॉलो करणं जमत नाही. मग तुम्ही परत तुमच्या नॉर्मल डाएटवर येता. मग जो वेट लॉस झालेला आहे तो परत तुमचा भरून निघतो, परत वेट गेन होते, परत तुम्ही ते डाएट फॉलो करता आणि वेट लॉस करता. सो ह्या योयो इफेक्टमुळे कुठेतरी तुमच्या वेट लॉस प्रोसेसवर हॅम्पर होऊन कदाचित अशीही स्टेज येऊ शकते की तुम्ही काही केलं तरी तुमचा वेट कमी होत नाही. सो कारण ही आपली लाईफस्टाईल नाही आहे, ही आपली जीवनशैली नाही आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या रुटीनमध्ये हे फिट करणं जर असं ऑड आहे आणि त्यामुळे त्याचा अडहेरन्स टू दिस डाएट हा खूप कमी काळात टिकून राहतो. त्यामुळे हा जो चढ उतार आहे डाएट फॉलो करण्यामधला तो प्रामुख्याने या डाएटमध्ये दिसून येऊ शकतो आणि त्यामुळे तुमच्या वेट लॉसवर नक्की हॅम्पर होऊ शकतं. त्यामुळे ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने लक्ष देणं किंवा ह्या 3 गोष्टींमुळे हे डाएट आपल्याला कितपत सुटेबल आहे हे विचार करायला नक्की भाग पडू शकतं. याशिवाय अजून काही गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष देणं व्हेगन डाएट जर तुम्ही फॉलो करत असाल वेट लॉससाठी तर अजून काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण त्याचा इफेक्ट हा तुमच्या वेट लॉसवर होतो आहे. म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे की यामध्ये काय काय चुका होऊ शकतात तर नंबर 1 म्हणजे पोर्शन कंट्रोल. बऱ्याचदा आपल्याला असं दिसून येतं किंवा मी बघितलं आहे लोकांना फॉलो करताना की फळं आहेत, भाज्या आहेत किंवा नट्स म्हणजे जसं की बदाम आहे, अक्रोड आहे, तर हे हेल्दी समजले जातात
आणि हे व्हीगन डाएटमध्ये अलाउड आहेत, त्यामुळे त्याचाच जास्त प्रमाणामध्ये त्याचंच कन्झम्पशन हे होऊ शकतं. किंवा म्हणजे भाज्याच जर खायच्या झाल्या तर त्याचं प्रमाण किंवा त्याची क्वांटिटी ही भरपूर घेतली जाते किंवा त्यामधून मिळणाऱ्या कॅलरीज ह्या अनावश्यक कॅलरीज आपल्या शरीराला मिळतात. किंवा तृणधान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे या डाएटमध्ये अलाउड असतात आणि त्यामुळे एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट इंटेक सुद्धा तुमचा होऊ शकतो. त्यामुळे या पोर्शन साईजवर कुठेतरी कंट्रोल हा मिसिंग राहतो या डाएटमध्ये. कारण असा कुठेतरी म्हणजे समज होतो की हे सगळं हेल्दी आहे, त्यामुळे मी किती खाल्लं तरी त्याचा परिणाम होणार नाही. त्यामुळे आपल्या शरीराला जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढेच पोर्शन साईज प्रत्येक अन्नघटकाचे, प्रत्येक फूड ग्रुपचे, मग ते भाज्या असो, फळं असो, हे घेणं गरजेचं आहे. अनलिमिटेड कॅलरीज आपल्याला गरजेच्या नाही आहे. त्यामुळे ही जी मेजॉरिटी चूक होऊ शकते की तुम्ही अनावश्यक कॅलरीज घेताय, तर ती आपण अवॉइड करणं वेट लॉससाठी गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड पॉइंट येतो तो म्हणजे की प्रोटीन्सचा अभाव. येस, वेट लॉससाठी प्रोटीन्स खूप गरजेचे असतात. कारण तुम्ही ज्या फॅट सेल्स आहेत किंवा जे फॅट आपल्या शरीरामध्ये आहे ते कमी करून आपल्याला हेल्दी वेट, जे की मसल्सचं वेट असतं, ते वाढवायचं असतं. पण हे जर करायचं असेल तर त्याला आपल्याला प्रोटीन्स हे घेणं गरजेचं आहे. कारण मसल्ससाठी किंवा ज्या आपल्या मांसपेशी असतात, जे आपलं हेल्दी वेट असतं, त्याच्यासाठी प्रोटीन्स हेच प्रामुख्याने न्यूट्रिशनचा किंवा पोषक तत्वाचा सोर्स असतो. पण हे प्रोटीन्स जर तुम्ही इनफ घेतले नाही तुमच्या डाएटमध्ये, तर मात्र हे मसल प्रोडक्शन किंवा मसल्सचं जे रिप्लेसमेंट आहे ती कुठेतरी हॅम्पर होऊ शकते. ऑफकोर्स व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये प्रोटीन्स मिळतं किंवा त्यातून सुद्धा हे मिळू शकतं, पण त्याची क्वांटिटी आपण किती घेत आहोत हे आपल्याला मेजर करणं गरजेचं आहे. कारण आधीच व्हेजिटेरियन सोर्सेसमधून आपल्याला प्रोटीनचं अमाऊंट हे कमी मिळतं. त्यातून जर तुम्ही त्याची इनफ क्वांटिटी घेतली नाही तर ते प्रमाण अजून कमी होऊ शकतं आणि तुमच्या शरीराची रिक्वायरमेंट मॅचअप होऊ शकत नाही. त्यामुळे प्रोटीन्सचा अभाव जर आपल्याला टाळायचा असेल तर आपला डाएट हे बॅलन्स करून घेणं किंवा आपली प्रोटीन क्वांटिटी किती आहे हे माहीत करून घेऊन त्यानुसार तुमचं डाएट प्लॅन करणं गरजेचं आहे. आणि अजून एक तिसरी चूक म्हणजे बॅलन्स डाएटचा अभाव. येस, कारण तुम्ही मोस्टली ह्या डाएटमध्ये काय होतं तर भाज्या असतील, फळं असतील किंवा कार्बोहायड्रेट्स जे की आपल्याला तृणधान्यांमधून किंवा आपले जे धान्य आहेत, ज्वारी, बाजरी, तांदूळ, गहू, ह्यातूनच मेजॉरिटी कन्झम्पशन किंवा याच घटकांचं कन्झम्पशन हे जास्त केलं जातं. आणि मग कुठेतरी बॅलन्स डाएट आपलं मिसिंग राहतं. आणि त्यामुळे काय होतं तर एकाच प्रकारचं न्यूट्रिशन घेतल्यामुळे शरीरातल्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज ह्या कुठेतरी बळावू शकतात. कारण वेट लॉस असला तरी सुद्धा आपल्याला बॅलन्स डाएट आपलं किंवा जे पोषक तत्व, सगळी पोषक तत्व आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. कारण कुठेतरी न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज यातून निर्माण होऊ शकतात किंवा या डेफिशियन्सीतून कुठले तरी वेगळे आजार निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डाएट तुमचं वेल बॅलन्स्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण या व्हीगन डाएटमध्ये जे काही फूड ग्रुप्स घेतो आहेत त्यामधून आपल्या शरीराची प्रोटीन्सची, कार्बोहायड्रेट्सची, फॅट्सची, सगळ्या व्हायटमिन्सची, आयर्न, कॅल्शियम यासारख्या मिनरल्सची गरज पूर्ण होती आहे का किंवा आपल्या रिक्वायरमेंटला मॅचअप होत आहे का हे कुठेतरी पडताळून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर होत नसेल तर दॅट इज नॉट ॲट ऑल हेल्पिंग यू फॉर युअर वेट लॉस. त्यामुळे ह्या चुका जर होणार असतील तर त्यातून होणारा वेट लॉस हा सुद्धा हेल्दी वेट लॉस नसू शकतो किंवा जास्त काळ टिकून राहणारा वेट लॉस हा नसू शकतो. त्यामुळे
मी म्हणेन की विगन डाएट असं नाही आहे की इट इज नॉट अ हेल्दी डाएट, पण ते त्या डाएटमधून बऱ्याच प्रकारे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या शरीराला किंवा तुमच्या वजनाला किती न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट आहे, स्पेशली प्रोटीन्सची, कार्बोहायड्रेट्सची किती रिक्वायरमेंट आहे आणि ती तुमच्या डाएटमधून मॅचअप होती आहे का, हे तुमच्या डायटिशियन्सकडून किंवा आहारतज्ज्ञांकडून सल्लामसलत करून घेऊन प्लॅन करून तुम्ही जर हे डाएट फॉलो केलं तर मग तुम्हाला या डाएटचा रिझल्ट मिळू शकतो. पण कुठेतरी नेटवर बघितलं किंवा कोणीतरी असा प्लॅन फॉलो केला म्हणून मी फॉलो करतोय वगैरे, तर यातून मात्र तुमचा हेल्दी वेट लॉस हा पॉसिबल नाही आहे. त्यामुळे हे ट्रेंडिंग डाएट तुम्ही जर फॉलो करत असाल तर प्लीज एकदा विचार करा की हे तुम्हाला सूट होतंय का, किंवा ह्या डाएटची खरंच आपल्या शरीराला गरज आहे का, या गोष्टीची पडताळणी करून बघा आणि मगच ते डाएट फॉलो करायला घ्या. सो विगन डाएटबद्दल मी मांडलेले विचार जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्हाला माहिती आहे, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या व्हिडिओजसारखे अनेक व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळू शकतील. तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी, स्टे कनेक्टेड टू जस्ट फॉर हार्ट्स, योर वेलनेस पार्टनर. थँक यू.